राष्ट्रवादीची फूट पडली, त्याच्यानंतर तुम्ही दोघांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले. आता याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पुन्हा एकत्र येत आहे. पण आता शेजारच्या तालुक्यामध्ये 2-3 निष्ठावंत जे गट होते, म्हणजे राष्ट्रवादीचे जे अजितदादा आणि शरद पवार गट यांनी एकमेकांची डोकी पण फोडली. मग आता म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा खेळ होता असं वाटत नाही? यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. आपण या सगळ्या गोष्टीचे कारण जर विचारलं तर कारण काय होतं ही फूट पडण्याचं, ते म्हणजे आदरणीय दादा आणि साहेब बाजूला झाले, हे कारण होतं मूळ. मग याच कारण जर संपलं असेल, जर आदरणीय दादा आणि साहेबच जर सोबत येत असतील, तुम्ही पिंपरी चिंचवडचा आणि पुण्याचा जाहीरनामा जर बघितला तर त्या जाहीरनाम्यावरचं चित्र पाहून अनेक जण सुखावले होते की एकीकडे आदरणीय साहेबांचा फोटो होता आणि एकीकडे माननीय दादांचा फोटो होता. नाही, हे सोयीस्करित्या नाही म्हणत आहे मी. तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतोय की कारणच जर नाहीये, ज्या कारणासाठी हे घडलं होतं ते कारणच जर एक आलं तर त्यानंतर वाद घालण्याचा प्रश्न राहत नाही.